गांडूळ खतामध्ये नफा झाला नाही, पण त्यांनी हार मानली नाही. फक्त 10 बिटल शेळ्यांपासून सुरुवात केली आणि आज शेतकरी स्वतः त्यांच्या फार्मवर येऊन शेळ्या खरेदी करतात. ही आहे बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील घाटशिळस पारगाव येथील शेतकरी पुत्र गौतम खेडेकर यांची प्रेरणादायी यशोगाथा. सुरुवातीला गौतम सरांनी गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय सुरू केला होता. मेहनत भरपूर होती, पण अपेक्षित नफा मिळत नव्हता. अनेक जण अशा वेळी निराश होतात, पण गौतम सरांनी हार मानली नाही. त्यांनी ठरवलं काहीतरी वेगळं करायचं, पण आधी त्याचा सखोल अभ्यास करायचा. त्यानंतर त्यांनी राज्यातील अनेक शेळीपालन फार्मला भेटी दिल्या. अनुभवी शेळी पालकांशी त्यांनी चर्चा केली. प्रत्येक जातीचा बारकाईने अभ्यास केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की गावरान शेळ्यांच्या तुलनेत बिटल शेळ्यांना जास्त मागणी, वजनाची जलद वाढ आणि चांगला बाजारभाव देखील मिळतो. निर्णय झाला आणि त्यांनी 10 बिटल शेळ्या आणि एक ब्रीडर बोकड खरेदी करून शेताच्या मधोमध उभा असलेला गांडूळ खताचा शेड आधुनिक शेळीपालन फार्मसाठी निवडला. फार्ममध्ये प्रत्येक गोष्टींचं उत्कृष्ट नियोजन करण्यात आलं. ब्रीडर, गाभण शेळ्या आणि पिल्लांसाठी स्वतंत्र कप्पे तयार करण्यात आले. चाऱ्यासाठी स्वतःच्या 30 गुंठे क्षेत्रात दशरथ गवत, मार्बेल गवत आणि मका लागवड केली. शेडमध्ये कुट्टी मशीन बसवून रोज ताजा चारा शेळ्यांना दिला जातो. 2.5 वर्षांच्या अनुभवातून गौतम सर एक महत्त्वाची गोष्ट सांगतात. बिटल शेळ्यांना अधूनमधून बाहेर सोडलं पाहिजे. त्यामुळे त्यांचा व्यायाम होतो, ताण कमी राहतो आणि त्या तंदुरुस्त राहतात. मात्र ही जात डोंगराळ किंवा चढाच्या भागात जास्त वेळ फिरू शकत नाही. त्यामुळे अर्धबंदिस्त किंवा पूर्णबंदिस्त पद्धतीने पालन करणं अधिक फायदेशीर ठरतं. पण त्यांच्या यशामागचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे त्यांचा संयम. गौतम सर सांगतात की शेळीपालन सुरू केलं की दुसऱ्याच दिवसापासून भरपूर नफा मिळतो, हा सर्वात मोठा गैरसमज आहे. सुरुवातीला प्रत्येक शेळी गाभण राहत नाही. प्रत्येक वेळी पिल्लं मिळत नाहीत. काही शेळ्यांवर जास्त खर्चही करावा लागतो. सुरुवातीचा काळ हा नफा कमवण्याचा नसून तर अनुभव कमवण्याचा असतो. याच टप्प्यावर अनेक जण शेळीपालन सोडून देतात. पण जो अभ्यास करतो, संयम ठेवतो आणि मेहनत सोडत नाही, त्यालाच पुढे यश मिळतं. आज परिस्थिती अशी आहे की गौतम खेडेकर यांच्या फार्मवरूनच दर्जेदार बिटल शेळ्यांची थेट खरेदी विक्री होते. अनेक शेतकरी विश्वासाने त्यांच्या फार्मवर येतात आणि शेळ्या खरेदी करूनच जातात. गौतम सरांचा प्रत्येक शेतकऱ्याला एकच संदेश आहे: कोणताही व्यवसाय करा, पण आधी त्याचा संपूर्ण अभ्यास करा. योग्य नियोजन, जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर शेळी पालनात नक्कीच यश मिळतं. म्हणूनच आम्ही म्हणतो, जगायचं असेल तर जगा, पण जगा वेगळं. गौतम खेडेकर सरांचा हा प्रेरणादायी प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रेरणादायी शेतीच्या यशोगाथांसाठी आमच्या पेजला फॉलो करायला मात्र विसरू नका.